गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। 7 वर्ष होत कुठला काम येईल महाराज कशाचं काय आणि मग शासनाची ही रास क्रीडा भगवंतांनी केलेली आहे आणि ऐका 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 लक्षपूर्वक महत्वाचं आहे आता नुसती रास क्रीडा झाली नाही तर पुढे काय झालं ऐका बोलू नका सगळ्या गोपिकांना मोठा आनंद झालेला आहे एक एक गोपी एक एक श्रीकृष्ण आणि सगळ्या गोपिकांना असं वाटायला लागलं माझ्या सोबत हा भगवान परमात्मा खेळायला लागलेला आहे मी सगळ्यात सुंदर आहे मी सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे माझं सौंदर्य भगवंताला आवडायला लागलेलं आहे असा गोपिकांना अभिमान झाला मी सुंदर माझ्या सोबत भगवान परमात्मा एकटा खेळायला लागला दुसऱ्या गोपी सोबत नाही असा ज्यावेळेस गोपिकांना गर्व झाला आणि एकाला नाही सगळ्याच गोपिकांना गर्व झाला आणि ज्या ठिकाणी गर्व होतो अभिमान होतो तिथं भगवान परमात्मा थांबत नाही अचानक परमात्मा गुप्त झाले अर्ध्या खेळामध्ये गुप्त झाले परमात्मा सगळ्या जणी शोधायला लागल्या भगवंताला इकडं शोधायला लागल्या तिकडं शोधायला लागल्या या वनामध्ये जावं त्या वनामध्ये जावं कृष्ण कुठे गेला असेल आता आमच्या सोबत खेळत होता आता मी त्याच्यासोबत फुगडी खेळली आता मी त्याच्यासोबत टिपरी खेळली आता मी त्याला आलिंगन दिलं कुठे गेला असेल हा परमात्मा डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या गोपिकांच्या रडायला लागल्या सगळ्या गोपिका हे प्रियतमा हे पुरुषोत्तमा कुठे गेला असतो अरे हे देवा तुझ्या जन्मामुळेच या व्रजाचा महिमा या गोकुळाचा महिमा वाढलेला होता नुसता या गावाला कोण ओळखत होता भगवंता म्हणूनच ती लक्ष्मी माता असणारी कायमची या ठिकाणी जेथे लक्ष्मीचा वास दारिद्र्यानाश दैन्यनाश तुझ्यामुळेच या गावामध्ये लक्ष्मी अशा प्रकारची नांदायला लागली होती भगवंता कुठे गेला असतो कायमची या ठिकाणी लक्ष्मी माता राहायला लागलेली आहे ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण अशा प्रकारचे धारण केलेले आहेत या गोपी तुझ्याकरता रडायला लागलेल्या आहेत भगवंता लवकरात लवकर दर्शन दे भगवंता असं 19 श्लोकामध्ये गोपींनी गीत गायलेलं आहे त्याला गोपी गीत म्हणावं हे सांगले का तुम्हाला आजपर्यंत कोण गोपी गीत महाराज गोपी गीत अत्यंत महत्वाचं आहे अश्रूच्या धारा अशा प्रकारच्या त्या सगळ्या गोपींच्या डोळ्यातून भगवंता करता वाहायला लागलेल्या आहेत संसाराकरता आपण धड 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 रोज रडतो पण त्या भगवंता करता कृष्णा करता महादेवा करता शंकरा करता एक थेंब तुमच्या डोळ्यातून कधी आलाय येऊ द्या तीच तर खरी भक्ती आहे तोच तर जीवनाचा परमोच्च अशा प्रकारचा आनंद आहे हे अश्रू येऊ द्या जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा
क्षिती, अरे त्या गोपींसाठी भक्ती आजपर्यंत करणारा जन्माला यायचा आहे. माझे ज्ञानोबार आहे, गोपी आहे, तुकोबार आहे, गोपी आहे, नामदेव आहे, गोपी आहे. अशी ही कठोर असणारी पांडुरंगाची भक्ती केली. भगवंता ताबडतोब आम्हाला दर्शन द्या. आता आम्ही तुमच्या दर्शनाशिवाय या ठिकाणी प्राणत्याग करणार आहोत. अशा प्रकारचं शेवटचं टोक त्या गोपींनी उचललं. धड धड डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. धारातीर्थी पडल्या सगळ्या गोपिका. आजही त्या व्रजामध्ये त्या व्रजाची माती कशी आहे? अश्रून भिजलेली ती माती आहे. वृंदावनाची, गोकुळाची. सगळ्या गोपिका रडतायत. तुझ्या माझ्या भेटीसाठी सादर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना नाही महाराज. सगळं आपलं संसारात हाका मारून शेवट झाला आपला. पण त्या भगवंताला कधी आपण हाक अशी मारली नाही. प्रेमातून हाक मारा त्या भगवंताला, त्याला ऐकू जाईल आणि तो येईल तुमच्याकडे. त्या गोपिकांनी भगवंताला करुणापूर्वक हाक मारली.
वरी होता संग अंगे अंग लपविले. हे भगवंता, अनेक अशा प्रकारचं त्या ठिकाणी ज्या वेळेला पश्चाताप होतो नाही का, त्यावेळेला भगवान परमात्म्याची प्राप्ती सहज होते. जीवनात केलेल्या कर्माचा पापाचा पश्चाताप करा आणि भगवंताला हाक मारा, बस भगवान परमात्मा दर्शन देतो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, परमार्थाला लागावं, तातडीनं परमार्थाला लागावं. सगळ्या गोपिकांनी भगवंताला करुणापूर्वक हाक मारली. शेवटी भगवंताला ते सहन झालं नाही महाराज. पुन्हा भगवान परमात्म्यांनी दिव्य दर्शन दिलेलं आहे आणि पुन्हा या गोपीच्या करता महारास भगवंतांनी केली. ब्रह्मदेवाच्या कितीतरी रात्री अशा प्रकारच्या संपून गेल्या, तरीही सुद्धा ही रासलीला चालू ठेवली त्या भगवंतांनी. इतकं अलौकिक अशा प्रकारचं प्रेम त्या भगवंतांनी सगळ्या गोपिकांना दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे रासलीलेचं चिंतन शुकाचार्य महाराज परीक्षितीला सांगतात. अत्यंत अशा प्रकारचं भाऊ झालेले आहेत. एकदा सुंदर भजन करा, पुढील कथेला प्रारंभ बसा. पुढे भगवंतांनी अनेक अशा प्रकारचं चरित्र केलेलं आहे. सुदर्शन शंखचूडाचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. भगवंतांनी गोपिकांविषयी असलेलं प्रेम आणि गोपिकांचं युगलगीत त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. अरिष्टासुराचा उद्धार केला आणि शेवटी इकडे कंसाचं भय वाढायला लागलं. काय करावं, आपला वैरी मरत नाही आणि काहीतरी युक्ती करावी म्हणून कंसानं अक्रूराला सांगितलं, तुम्ही जा कृष्ण बलरामाला या ठिकाणी घेऊन या, इथं काहीतरी त्यांना मारण्याचा उपाय त्या ठिकाणी आपण करू. पुढे भगवंतांनी केशी आणि व्योमासुराचा उद्धार केलेला आहे. अनेक राक्षसाचा उद्धार केला आणि अक्रूर महाराज त्या ठिकाणी भगवंताला आणण्याकरता गोकुळामध्ये सुंदर अशा प्रकारचा एक रथ घेऊन त्या ठिकाणी आलेले आहे. आणि तो रथ ज्या वेळेला गोपिकांनी त्या ठिकाणी पाहिला, त्यावेळेला एकमेकांना विचारायला लागल्या सगळ्या गोपिका, अगं बाई, आजपर्यंत आपल्या गोकुळामध्ये एवढा सुंदर रथ, सजलेला रथ या ठिकाणी आला नव्हता. हा रथ कशाकरता आला असेल बरं? या रथामध्ये कोण जाणार असेल? आपल्या गोकुळातली एखाद्या मुलीचं लग्न तर झालं नाही, कोणी सासरी तर जात नसेल, एवढा असलेला हा सुंदर रथ कशा करता आलाय बरं? एकमेकी गौडणी त्या ठिकाणी एकमेकींना विचारायला लागलेले आहेत. आणि ज्या वेळेला राजवाड्यामध्ये सुद्धा थोडस सुन्न वातावरण झालेलं आहे. भगवान यशोदा मैयाला बोलत नाही. यशोदा मैयालाही थोडस आज करमत नाही. काय जाणू कुणास ठाऊक. कृष्णा, तू उद्या जाणार आहेस बाळा? हो आई, जाणार आहे. हे शब्द यशोदेने ऐकल्याबरोबर टळटळून डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा यायला. का रे कृष्णा, तुझ्यावर मी प्रेम केलं नाही का? तुला मी खायला दिलं नाही का कृष्णा? का कृष्णा? मी तुझी आई नाही म्हणूनच जातोयस ना? असे शब्द ज्या वेळेला यशोदेनं म्हटले, तोंडावर हात लावला भगवंतांनी. आई, असं बोलू नकोस, मी तुझाच आहे. तुझ्याशिवाय या त्रैलोक्यामध्ये
माझं कोण संरक्षण केलंय? तुझ्याशिवाय या जगामध्ये मला कोण जीव घातलंय? कोण दूध दिले? कोण माखण दिले? तुझ्यासारखं प्रेम कोण केले माझ्यावर? आई असं बोलू नकोस. हात लावला भगवंतांनी. यशोदा मैया सुद्धा रडायला लागली, कृष्ण रडायला लागले. सगळ्या जणी गोपिका पाहायला लागल्या आणि सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा या त्या ठिकाणी यायला लागल्या. सगळ्या गवळणी यशोदा मातेला विचारायला लागल्या, अगं कशा करता हा रथ आलेला आहे? कोण जाणार आहे या रथामध्ये? गवळण म्हणती यशोदेला, गवळण म्हणती यशोदेला, कोठे ग सावळा? कशा करता आलेला आहे आणि कुठे जाणार आहे आपला कृष्ण परमात्मा? रोज पाणी आणण्याच्या निमित्तानं या कृष्णाचं आम्हाला दर्शन व्हावं. आमच्या घरी रोज हा येऊन दही दूध तूप लोणी खावं. उगाच आम्ही त्याच्या खोड्या तुला सांगितल्या यशोदे म्हणून हा जातो की काय? सगळ्या गवळणी वेगवेगळा विषय विचारून त्या कृष्ण परमात्मा जाण्याची चौकशी करताय. बोले नंदाची पटराणी संगलीत भोरी, मथुरेशी जातो चक्रपाणी, कागदा तो साजणी, विहळ झाले मन हे वचन ऐकोनी. कृष्ण परमात्मा जातोय असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना रडू यायला लागलं. सगळेजण धड 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. आक्रूराला शिवाय द्यायला लागल्या सगळ्या जणी. आक्रूरा चांडाळा तुझ कोणी झाडिले, का घात करू आलासी वधी सर्वासी. नाथ महाराजाचा भोग अभंग आहे महाराज. पूर्ण चरित्र याच्यामध्ये. आक्रूरा तुझे नाव तैसीच करणी. अरे दुष्टा, तुझं नाव जसं आक्रूर आहे ना तसा तू क्रूर आहेस. आमच्यापासून भगवंताला तू घेऊन जातोयस. हे सगळे शब्द भगवान त्या ठिकाणी ऐकायला लागले आणि भगवंताला सुद्धा ते शब्द म्हणजे बाण लागायला लागले महाराज. बाण लागायला लागले. म्हणजे भगवंतांनी पाहिलं
अक्रूराला सांगितलं, चला ताबडतोब आपल्याला आता जावं लागेल. हा रथ जर आता थांबवला तर काही खरं नाही. रथी चढले वनमाळी आकांत होळी. भगवंताला तू नेऊ नकोस रे दुष्टा, नेऊ नकोस. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी देवढे तू जाऊ नकोस अक्रूरा, भगवंताला नेऊ नकोस. एवढं म्हणता क्षणी भगवंतांनी सांगितलं, हे अक्रूरा आता ताबडतोब रथ चालू कर. पुढे या शोकासी, या गोपिकाच्या शोकाला पाहून मीच या ठिकाणी राहतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. ताबडतोब तू रथ माझ्या समोर घे. देव बोले अक्रूरासी, वेगी हात हलकेसी. या गोपिकाच्या शोकासी पाहावे जिथपर्यंत हा भगवंताचा रथ जातो तिथपर्यंत या गोपिका पाहायला लागलेल्या आहेत, त्याची धूळ पाहायला लागलेल्या आहेत. रथ निघून गेला. सगळ्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये शुकशुकाट. गायी चारा खात नाहीत, वासरं दूध पित नाहीत. सगळ्या अशा प्रकारचा शुकशुकाट त्या ठिकाणी. पुढे वाटेमध्ये अक्रूराला भगवंतांनी दिव्य अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. भगवंताची स्तुती अक्रूराने केलेली आहे.
आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मथुरेमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी सगळं पाहायला लागले. आणि पाहत असताना वाटेत असणारी सर्वात पहिल्यांदा त्या कुब्जेवर भगवंताची कृपा झालेली आहे. त्या कुब्जेचाही उद्धार भगवंतांनी केला. आता काय वेळ संपायली, लग्नापर्यंत जायचं आता आपल्याला. आता जाऊ तेव्हा जाऊ, तशी झड चालूच आहे बाहेर. कुब्जेवर भगवंताची कृपा झाली. तिचं जे वाकडांग होत, भगवंताचा उद्धार झाला. उद्धार केला, तिचा आशीर्वाद दिल्याबरोबर तिचाही उद्धार सौंदर्य असं तिला प्राप्त झालं. धनुष्याचा भंग केला आणि कंसाचं भय मात्र आता वरचेवर वाढायला लागलं. कृष्ण 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 कृष्ण, आठवा आठवा आठवा, सारखं त्या आठव्याची आठवण येऊ लागली. जेवताना आठवण येऊ लागली, पाणी पिताना आठवण येऊ लागली. ते चालू ठेवलं तर लई जडल काय म्हणाल. पुढे भगवंतांनी कुवलिया पिडाचा उद्धार केला. अनेक त्या ठिकाणी राक्षस होते, त्यांचा उद्धार भगवंतांनी केला आणि त्या आखाड्यात प्रवेश केला महाराज युद्धाच्या. आणि त्या ठिकाणी मोठे मोठे अशा प्रकारचे बलवान राक्षस होते. चाणूर, मुष्टिक नावाचे मोठे मोठे राक्षस. त्या मोठ्या मोठ्या पैलवानाची कुस्ती त्या ठिकाणी चालू होती. आणि कृष्ण परमात्मा बलराम त्या ठिकाणी पाहायला लागले. चाणूर म्हणायला लागला, आजाव, माझ्यासोबत कोण कुस्ती खेळणार आहे, त्याने यावं आणि मला या ठिकाणी पाडून दाखवावं. मुष्टिकही तसाच अशा प्रकारचा म्हणायला लागला. कृष्ण परमात्म्यानं त्या आखाड्यात उडी मारली. छोटेसे कृष्ण 8 वर्षाचे. ते पैलवान म्हणायला लागले कृष्णाला, हे बच्चा, तू कैको आहे रे? या ठिकाणी एवढे मोठे मोठे बलवान आहेत, मोठे मोठे राक्षस आहेत, त्याच्या जोड लागण्याचा नाही या कुस्तीमध्ये. होय बाहेर होय तिकडे जा म्हणले, तिकडे जॅकनेटावर कुस्ती खेळ. ते गावोगाव कुस्ती खेळत असताना पहिली कुस्ती लावतात बघा लेकरायची. कशावर लावतात? खोबऱ्याच्या तुकड्यावर, नारळावर, चॉकलेटावर, खडी साखरावर. तशी ती कुस्ती जायला तिकडे जाऊन खेळ. अरे बघ तरी बाबा, खेळून बघ. पडल्यावर हे होईल, काहीतरी होईल, बक्षीस मिळेलच की. खेळायचीच का तुला? महाराज बलराम कृष्ण या ठिकाणी आलेले आहेत. चाणूर, मुष्टिक नावाचे मोठे मोठे पैलवान त्या ठिकाणी, त्यांच्यासोबत काय महाराज युद्ध. भगवंतांनी युद्ध केलेलं आहे, कुस्ती खेळलेली आहे. आणि काय सांगावं, त्या चाणूराला, मुष्टिकाला एकाच बुक्कीमध्ये भगवान परमात्म्यांनी खाली पाडलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मात्र त्या कंसाचं भय वाढायला लागलं. आता माझं काही खरं नाही. धावत 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 भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या कंसाच्या सिंहासनापर्यंत त्यांनी गेलेले आहेत आणि फरफटत त्या कंसाला खाली आणलं. सख्खा मामा पापाचा दंड देण्याकरता स्वतः भगवान कुणाचाही विचार करत नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या मामाला सोडलं नाही त्यानं. तुम हम किस गली का किस गलबला, सोडत नाही मला. कंसाला खाली पाडलं. दणकणी कंसाच्या छातीमध्ये एक भुका दिला भगवंतांनी. आणि काय सांगावं, कंसाचा उद्धार भगवंतांनी केला. गोपाल कृष्ण भगवान अशा प्रकारच्या अनेक लीला त्या ठिकाणी भगवंतांनी केलेल्या आहेत. आणि मग मात्र
भगवंताला गुरुकुलामध्ये प्रवेश दिलेले आहेत. आश्रमामध्ये भगवंतांनी अशा प्रकारचं गुरुकडून सगळ्या वेद अध्ययन केलेलं आहे, शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. अरे सगळे शास्त्र पुराण वेद ज्याच्यापासून निर्माण झाले तो परमात्मा सुद्धा गुरुच्या समोर बसून त्या ठिकाणी ते ज्ञान अशा प्रकारचं घ्यायला लागलेलं आहे. आणि मग मात्र भगवंतांची गुरुकुलाची ही ज्ञान परंपरा संपन्न झालेली आहे. पुढचं चरित्र आपण पाहू. एकदा सुंदर अशा प्रकारचं भजन गोड भजन सर्वांनी टाळी वाजून म्हणा. श्री राधे राधे गोविंद गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. छान भजन केलं सर्वांनी. टाळी वाजवा एकदा.
पुढे भगवंतांनी अनेक अशा प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. कुब्जेच्या घरी भगवान परमात्मा गेले, अक्रूराच्या घरी भगवान परमात्मा ज्यावेळेस गेले त्यावेळेला तिथं अक्रूराच्या पत्नीनं सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं स्वागत केलं. देहभान विसरून गेली महाराज. तिचं हे दिव्य चरित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा अक्रूराचा हस्तिनापुराला गमन झालेला आहे आणि त्यानंतर जरासंध भगवान श्रीकृष्णाच्या युद्धाकरता त्या ठिकाणी निघालेला आहे. अनेक वर्ष जरासंधाशी युद्ध केलं महाराज भगवान परमात्म्याने, पण त्याला वरदान होतं कृष्णाच्या हातून माझा पराजय होणार नाही. काय करावं, अनेक दिवस युद्ध केलं, प्रजेला त्रास व्हायचा. मग स्वतः भगवंतांनी निर्णय घेतला आपलं एक राज्य निर्माण करावं. स्वतः भगवंतांनी विश्वकर्माला प्राचारण करून समुद्रामध्ये द्वारका निर्माण केली आणि त्या द्वारकेमध्ये आपली सगळी अशा प्रकारची प्रजा नेऊन ठेवली आणि त्या द्वारकेचा कोण झाला? गड्यांनो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, पुढे कालयवनाचं भस्म केलं, मुचकुंदाची कथा सांगितली आणि पुढे आता भगवंतांनी सांगितलं बलराम दादा आता आपण ठरवलं होतं तू मोठा भाऊ आणि मी लहान भाऊ. गेल्या अवतारामध्ये तू लहान भाऊ झाला होतास, लक्ष्मण झाला होतास. तूच म्हणालास की मला अरण्यामध्ये फार दुःख झालं, 14 वर्ष उपवास घडला. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग आता तुम्ही सांगत कसं वागणार आहे देवा दादा? मग आता काय करावं? तुमचं लग्न झालं पाहिजे देवा. बलराम दादाला सांगितलं कृष्णा करायचं कोणाला होतं? करायचं कृष्णालाच होतं, पण दादाला म्हणायचं तुमचं आधी झालं पाहिजे. दादा तुमची आज्ञा मी पाळणार आहे, एकही आज्ञा पाळली नाही पण तुमची आज्ञा मी पाळणार. बलराम दादाचा विवाह झाला आणि मग मात्र इकडे रुक्मिणी माता भीष्मक राजाच्या घरी अशा प्रकारची त्या लक्ष्मीने अवतार घेतलेला आहे. काय तिचं सौंदर्य असेल, काय तिचं रूप असेल. महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. 5 पुत्र होते आणि एक असणारी सुंदर कन्या त्या भीष्मक राजाला त्या ठिकाणी होती. 5 पुत्र होते महाराज भीष्मक राजाला. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि सुशील असणारी ही रुक्मिणी. सगळे रू वर्णाव आणि सुंदर असणारी ही रुक्मिणी. रुक्मिणीनं राजवाड्यात येणाऱ्या सगळ्या अतिथीकडून, नारद मुनीकडून भगवंताचे गुण, भगवंताचा औदार्य, भगवान श्रीकृष्णाचं गुण, सौंदर्य या सगळ्याचं वर्णन तिने श्रवण केलं होतं. आणि मनोमन अशा प्रकारची तिने भगवंताला आपला पती मानलेला आहे. कधी हे भगवान मला प्राप्त होतील, कधी त्यांच्या सोबत माझा विवाह होईल, त्यांच्याकरता माझा अवतार या ठिकाणी झालेला आहे, अशी ओढ तिच्या अंतःकरणामध्ये लागलेली आहे. काही भावांना वाटायचं आता आपली रुक्मिणी तरुण झालेली आहे, वयामध्ये आलेली आहे आणि आपलाच मित्र असणारा राजा शिशुपाळ त्याला आपली बहीण द्यावी.
काही भावायचं म्हणणं, काही जणांचं म्हणणं भगवान श्रीकृष्णाला द्यावी. असं होतंय घराघरामध्ये एकुटाना. आणि त्यावेळेला जास्त मत जिकडे झाले ते ठरत असते. आता हे लोकशाही आहे. शिक्कामोर्तब झाला, आपली रुक्मिणी शिशुपाळाला द्यायची. हे शब्द रुक्मिणीने ऐकले महाराज, आणि फार मोठं दुःख रुक्मिणीला व्हायला लागलं. आता काय करावं? मी मनोमन भगवंताला वरलेला आहे. एखाद्या वाघाची शिकार एखाद्या लांडग्यानं तशी पडून न्यावी, तसा हा शिशुपाळ आता मला घेऊन जाईल. आणि माझे श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्यापासून मला वियोग घडेल. सारखी धाव रुक्मिणी मातेची अशा प्रकारची त्या आई जगदंबेच्या मंदिरामध्ये जावं, तिची प्रार्थना पूर्वक पूजा करावी. कात्यायनी व्रत तिने धारण केलं महाराज. भागवतामध्ये व्रत सांगितलेलं आहे. ज्या मुलींना मनासारखा आपल्या पती मिळवायचा आहे त्यांनी हे व्रत धारण करावं. आता कथेत सांगणार नाही, नंतर भेटा. सगळं इथं सांगू का? नसलं तर महाराजांना भेटा. कात्यायनी व्रताचा प्रारंभ त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने केलेला आहे. मनोमन अशा प्रकारची त्या देवीची पूजा करायची, तिचं अनुष्ठान करावं, तप करावं, नामचिंतन घ्यावं, तिचं भजन करावं. रात्रंदिवस अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं ते व्रत रुक्मिणी मातेने केलेलं आहे. आणि एक दिवस आता हा विवाह सोहळा जवळ येणार, आता हळद लागणार. काय सांगावं? रुक्मिणी मातेला फार मोठं दुःख व्हायला लागलेलं आहे. आणि एका ब्राह्मणाजवळ तिने एक 7 श्लोकाचं पत्र भगवंताला दिलेलं आहे. 7 श्लोकाचं पत्र. तो ब्राह्मण महात्मा तो पत्र घेऊन द्वारकेला त्या ठिकाणी दरमजल करत गेलेला आहे. साधू पुरुष आहे. भगवंताला द्वारपाळांनी सांगितलं कोणीतरी ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत, तुमची भेट घेणार आहेत देवा. भगवंतांनी सांगून ठेवलं होतं, देव ब्राह्मण अतिथी यांना कधीही अशा प्रकारची परवानगी घेता कामा नये. त्यांना ताबडतोब अशा प्रकारचं मध्ये आणावं. राजा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. राजानं कसं राहावं हे सुद्धा सांगितलं. अतिथीची पूजा, ब्राह्मण देवतेची पूजा, संत महात्म्याची पूजा. आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नं पानं वहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः. एका सुभाषितामध्ये गोड सांगितले. तसं भगवंताचा हा दिनक्रम, संतांची सेवा, ब्राह्मणांना पूजन. ताबडतोब ब्राह्मणांना मध्ये बोलवलं, विचारलं काय तुमच्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे, काय कमी काय जास्त? काय नाही देवा, सगळं खुशाल आहे. रुक्मिणी मातेने हे पत्र दिलेलं आहे, हे तुमच्याकरता आणून देण्याकरता मी या ठिकाणी आहे. महाराज रुक्मिणीचं नाव ऐकल्याबरोबर भगवंताला मोठा आनंद झालेला. अरे तिचीच तर वाट पाहत होतो. आता मी तिचीच वाट पाहत होतो. काय पत्र ब्राह्मण द्यायला लागले, पण देवाने सांगितलं तुम्हीच वाचून दाखवा. हे प्रेम पत्र आहे, पण भगवंतांनी काय तुम्ही वाचवा म्हणून सांगितलं. त्या ब्राह्मणाला वाचायला लागले ब्राह्मण देव. भगवान परमात्मा ऐकायला लागले. रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर श्रवणतान्ते निर्विश्य कर्ण विवरैः रंगन् हरतोऽङ्गतापम्
मयच्युता विशति चित्त मपत्र पम्ने. काय सुंदर पत्र आहे पहा रुक्मिणीचं. जगातलं सर्वात पहिलं प्रेमपत्र जर कोण पाठवले असेल तर ते रुक्मिणी माते प्रेमपत्र आहे. आणि त्याच्यात काय लिहिलं होतं? हे शब्द होते भगवंताविषयी स्तुती करणारे. हे त्रिभुवन सुंदरा, तुझे गुण, तुझं सौंदर्य, तुझी कीर्ती ऐकल्यानंतर या मनुष्य देहाचे त्रिविध ताप दूर होतात असं अनेक वर्णन सांगितलेलं आहे. हे स्तुती करणारं पत्र आहे भगवंताविषयी. हे भगवंता, हा शिशुपाळ मला नेण्याकरता येणार आहे आणि ताबडतोब तुम्ही मला यावं आणि मला तुम्ही घेऊन जावं असं सुंदर पत्र त्या रुक्मिणी मातेनं पाठवलं भगवंताविषयी. आताही पत्र पाठवितात पोरी पोर, ते असं लिहित नाहीत काही चांगलं. पिल्लू जेवलीस का? काय करायली? हे असलं शेंबड. त्याला शेंबूड ओढाय ना. लोकांचं बॅलेन्स, एकाची बुट, एकाच्या दोऱ्या, एकाची दस्ती, आणि हे निघाले पोरगी बघायला. आणि ते सोयरी घाई ते टप्पर घेऊन आले तिला. आणि ते मग लोक चॅटिंग करायले. ते म्हणाले तिला, प्रिये, हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर रडू पाठव. ती म्हणाली तिकडून, उष्ट्या खरकट भांडे धुवायले खरकट आहे, पाठवू काय? असले पत्र आपले. काय करावं त्या पत्राला? रुक्मिणीनं पाठवलेलं आहे भगवंताविषयीच सुंदर अशा प्रकारचं पत्र. भगवंतांनी सांगितलं द्वारपाळांना, रथ सज्ज करा, ताबडतोब निघायचे. महाराज रथ सजवला भगवंतांनी आणि निघाले रुक्मिणी मातेकडे. इकडे रुक्मिणी मातेला सुंदर अशा प्रकारचा साज चढवलेला आहे, नवरीचा वेश धारण केलेला आहे, हळद लागलेली आहे. शिशुपाळा संघ काय सांगावं. आणि प्रथेप्रमाणे देवीच्या मंदिरामध्ये रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. लग्नाची सगळी तयारी चाललेली आहे. चौघडा वाजलेला, शिशुपाळाचा वराड आलेला आहे. काय सांगावं. 2-3 दिवस अगोदर ती येते की नवरदेवाचं. महाराज हळद चाललेली आहे आणि मग दर्शन घेण्याकरता रुक्मिणी माता सोबत काही स्त्रिया त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये गेलेल्या आहेत. देवीची मनोमय पूजा रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी केली आणि इच्छा व्यक्त केलेली आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये. या सर्वांच्या अंतःकरणामध्ये काही बुद्धीमध्ये काहीतरी कर देवी. आता मला हा आता वियोग सहन होत नाही. शिशुपाळानं जर मला माळ घातली, माझं काही खरं नाही. माते प्रार्थनापूर्वक नमस्कार करायला लागले. प्रार्थनापूर्वक नमस्कार करायला. आणि काय सांगावं, अशी पूजा केल्यानंतर देवी माता प्रसन्न झालेली आहे आणि एक फूल पदरामध्ये पडलेले आहे रुक्मिणी माते. आनंद वाटला रुक्मिणी मातेला. काहीतरी शकून घडणार आहे असं वाटलं. आणि एवढ्यामध्ये काय सांगावं, सोबत द्वारपाळ दिलेले आहेत, सैनिक दिलेले आहेत सोबत. हिचं रक्षण व्हावं, काही विघ्न येऊ नये याच्या करता.
पाहता 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 भगवंताचा रथ तगड घोडा भगवंताचा रथ आला महाराज. आणि आल्यानंतर सगळ्या त्या सैनिकांना मोहून टाकलं भगवंतांनी आपल्या मायेच्या रक्षण करणारे सैनिक म्हणायला लागले, काय जोडा आहे लक्ष्मी नारायणाचा, काय जोडा शोभून दिसायलाय. अरे रुक्मिणीला नवरा शोभतो तर हाच नवरा, तो कसला शिशुपाळ, असे सैनिक म्हणायला लागले. एवढ्यामध्ये भगवान परमात्म्यांनी रुक्मिणीकडे पाहिलेलं आहे, रुक्मिणींनी भगवंताकडे पाहिलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं हास्य करायला लागलेले आहेत. रुक्मिणीला वाटलं एवढं मी सगळं पत्र पाठवलं, सगळा खटाटोप मी केला, साधा हातात हात देऊ नये भगवंतांनी. मनातला भाव भगवंतांनी ओळखला आणि रुक्मिणीला हात दिल्याबरोबर रुक्मिणी रथात चढली आणि रथ निघून गेला. काय सांगावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे सैनिक रुक्मी मागे पळायला लागले. पकडा पकडा पकडा. हा रणछोड श्रीकृष्ण पुन्हा इथे आला आणि रुक्मिणीचं हरण केलं. धावा धावा पकडा. ते रथ गौसदेव आहे आता देवाचं, ते कशाचा गौसते महाराज. तरी रुक्मी होताच महाराज जरा धीरगंभीर. बळराजानं जे रथ पाठवला भगवंताच्या समोरच रथ आणून उभा केला. ए रणछोड श्रीकृष्ण, अरे काय पळून येतोस, युद्ध कर माझ्यासोबत. भगवंतांनी सांगितलं, आता युद्ध करत होतो पण 4:15 वाजून गेले तुझ्यासोबत, वेळ नाही तुझ्यासोबत युद्ध करायला. ताबडतोब चक्र काढलं, सुदर्शन चक्र. भगवंतांनी रुक्मिणीचा वध करणार. एवढ्या रुक्मिणीनं हात धरला. देवा तुमचा मेहुणा आहे की अजून आपलं लग्नही व्हायचंय, माफ करा भगवंता, याला क्षमा करा. त्याचं गर्वहनन भगवंतांनी केलेलं आहे. आणि रुक्मिणीला थाटामाटामध्ये द्वारकेमध्ये भगवंतांनी घेऊन आले. वराड घेऊन या आता. माऊली, ज्ञानमाऊली, वराडाला घेऊन या. द्वारकेमध्ये भगवंतांनी रुक्मिणीला आणलेलं आहे. आणि सुंदर अशा प्रकारची एक तिथी, लग्न तिथी शोधलेली आहे. ब्राह्मण, संत महात्मे, देव, ऋषी, मुनी सगळ्यांना भगवंतांनी आमंत्रण दिलं द्वारकेमध्ये. आणि भगवंताच्या विवाहाची तयारी झालेली आहे. काय सांगावं. अतिशय सर्वांना आनंद वाटायला लागलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीचा विवाह, रुक्मिणीचा विवाह, रुक्मिणी हरण, रुक्मिणी हरण, सगळीकडे वार्ता पसरली. आणि जो तो मनुष्य या रुक्मिणी हरणाचा प्रसंग एकमेकांना सांगायला लागलेला आहे. काय भगवंतांनी पहा की कसं आणलं, याची चर्चा सगळीकडे व्हायला लागलेली आहे. आणि असा हा मनोरम्य सोहळा द्वारकेमध्ये भगवंताच्या विवाहाचा चाललेला आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नारायण
त्या ठिकाणी कोहल्यावरती या ठिकाणी यायला लागलेले आहेत. सर्वांनी टाळी वाजवा. वा स्वागतम कृष्णाय सुस्वागतम विवाह सोहळ्याची त्या ठिकाणी वाजायला लागलेला आहे. खाली बसून सुंदर अशा प्रकारचं सगळ्या पाहुण्या रावळ्याचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवंताचं वराळ आलेलं आहे पाण्याच्या रूपात. खाली बस, खाली बस. भगवंताच्या विवाह सोहळ्याकरता सूर्यदेव, चंद्रदेव, इंद्रदेव, महेंद्र सगळे देवी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ब्राह्मण देवता आलेले आहेत. आपले गुरु महाराज या ठिकाणी आलेले आहेत. गुरु महाराजांना विनंती करतो आपण लग्नाचा विधी या ठिकाणी सुरू करावा. पहिली मंगलाष्टका गुरुवारी मागतील. गुरुवारी गायक मंडळी. ज्ञानो विधी सोहळा सुरू करा. मुली नसता एक मुलगा राहू नये. इथंच लग्न लावून टाकशाल. असो किती सुंदर दिसायले बघा श्रीकृष्ण. टाळी वाजवा. रुक्मिणी माता किती छान दिसायला. टाळी वाजवा. वराड मंडळी आलेली आहे. बाहेर पाण्यामुळे खूप माणसं बसले. 1000 माणसं बाहेर आहेत. हा पटपट 5 मंगलाष्टिका म्हणा.
शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायक योगेश्वरं सिद्धिदां गणनायकं चिंतामणि त्रिपुरां लेनाद्रि गिरिजात्मना सुवर्णं विघ्नेहरं वत्सलं गणपति शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जलयो महेंद्र तनया शर्मावती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुरनदी ख्यातागया गंडकी पूर्णापूर्ण जय सौंदर्य सहिता भूयात् सावधान सावधान। शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल झालेले आहे. सर्व पाहुणे मंडळीचं दोन्ही परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे, आपण भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. भगवंताच्या लग्नाचा प्रसाद सर्वांनी घेतल्याशिवाय जाऊ नये आणि आहेर दिल्याशिवाय कोणी जाऊ नये. शेवटची म्हणा. आता सावधान सावधान सुमनो सदा समीपी असे वाग्भवान
कृष्ण भगवान की. सर्वांनी हात वर करा एकदा. टाईट. बाहेरली माणसं सगळ्यांची फोटो घ्या. रुक्मिणीकांत द्वारकाधीश गोपाल श्री कृष्ण भगवान की. रुक्मिणीकांत द्वारकाधीश गोपाल श्री कृष्ण भगवान की. हर 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 हर. आजच्या कथेला याच ठिकाणी विराम. तुम्हाला सर्वांना सांगितल्याप्रमाणे ही जी कथा आहे श्रीमद भागवत कथा YouTube चॅनल वरती उपलब्ध आहे. ज्या मित्रांना पाहुण्या रावळ्यांना सोयऱ्यांना पाठवायचे असेल नाथ ब्रह्म सदानंद महाराज रायवाडीकर या चॅनलला आपण आजच आणि आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. काढा बरं मोबाईल आपल्या सर्वांचे. बाहेरली माणसं पोरं सोरं आमचे सगळे ज्यांच्याकडे मोबाईल काढा. मोबाईल काढा. YouTube काढा. नाथ ब्रह्म सदानंद महाराज रायवाडीकर या चॅनलला ताबडतोब आपण सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा. ही संपूर्ण कथा आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलवर पाहायला मिळेल. आणि अजून एक सूचना, या ज्यांनी ज्यांनी कथेमध्ये धान्य ज्यांनी दिलं नसेल, हे धान्य आमच्याकरता नसून वारकरी शिक्षण संस्थेकरता ते धान्य आहे. म्हणून सर्वांनी आपल्या संसारातला थोडासा वाटा या परमार्थाला देण्यासाठी आपण सर्वांनी धान्य आज आणि उद्या या वेळामध्ये आपण या ठिकाणी समर्पण करावं. आरतीचे यजमान आपण आरतीसाठी यावं. आज भगवंताचा विवाह झालेला आहे. आहेर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. रामकृष्ण आहे. महाराज ज्ञानेश्वर